ही स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा या लवकरात लवकर पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्या मुला मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे, विलंब होत आहे, लग्नामध्ये भरपूर अशा समस्या अडचणी या येत असतात। फक्त एक छोटासा हळदीचा तुकडा म्हणजे त्याला हळकुंड असं देखील म्हणतात। तर हा छोटासा हळकुंड आहे तर हा खूप प्रभावी आहे आणि हा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे। तर एका हळदीच्या कुड्यामध्ये जी क्षमता असते ती खूप मोठी असते। म्हणजे तुमच्या कुंडलीमध्ये जे काही नजर दोष असू दे, पितृदोष असू दे किंवा अजून कोणताही दोष असेल तर ही हळकुंड आहे तर ती हे सगळं दूर करेल आणि लग्नामध्ये येणारे अडथळे हे दूर होतील। तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जे कोणी चॅनलवरती नवीन असतील आणि आत्ताच माझा हा व्हिडिओ पाहत असाल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि समोर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे असेच लग्नासंदर्भात आणि इतर देखील व्हिडिओ आहेत तर त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला लवकरच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ माझा मिस करणार नाहीत। तर ज्या मुला मुलींच्या लग्नाला उशीर झालेला आहे त्यांच्या लग्नामध्ये भरपूर असे अडथळे निर्माण होत आहेत, समस्या उद्भवतात। जिथे कुठे त्यांचं लग्न जमत असेल तर ते देखील मोडून जाते किंवा कधी कधी साखरपुडा होऊन देखील लग्न हे मोडून जात असते। तर अशा भरपूर अशा समस्या ह्या मुला मुलींच्या लग्नामध्ये येत असतात। मुलगा जॉबला आहे, दिसायला चांगला आहे, मुलगी सुद्धा जॉबला आहे, दिसायला चांगली आहे, परंतु त्यांचे लग्न हे जमत नाही। त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना खूप त्याचं टेन्शन येत असतं। त्यांनी त्यांच्यासाठी भरपूर असे उपाय देखील केलेले आहेत, परंतु कोणताही उपाय त्यांना लाभत नाही। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आहे तर खूपच महत्त्वाचा आहे। फक्त एक छोटीशी हळकुंड म्हणजे तिला हळदकुडी असं देखील म्हणतात, तर ही हळकुंड आपल्याला आणायची आहे। तर हिचा प्रभाव इतका चांगला आहे की तुमच्या कुंडलीमध्ये जे काही दोष आहेत तर ते त्वरित दूर होतील। कारण कुंडलीमध्ये शुक्र आणि बृहस्पती हे जर अशुभ स्थानी असेल तर मुलांचे लग्न हे होत नाही। लग्न होण्यासाठी भरपूर असा विलंब होत असतो। त्यामुळे शुक्र आणि बृहस्पती यांचं बळ वाढेल, म्हणजे कुंडलीमध्ये त्यांचं बळ वाढेल आणि यामुळे मुला मुलींच्या लग्नात जे काही अडथळे येतात ते दूर होतील आणि लग्न हे लवकरात लवकर होऊन जाईल। तर पहा, ज्या मुलाच्या लग्नाला उशीर होत आहे तर त्यांनी हा उपाय आहे तर तो शुक्रवारी करायचा आहे आणि ज्या मुलीच्या लग्नाला उशीर होत आहे तर तिने हा उपाय गुरुवारी करायचा आहे किंवा मुलाचे किंवा मुलीचे आई वडील देखील हा उपाय करू शकतात। हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी अशा कोणत्याही वेळेमध्ये करायचा आहे। तर तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असाल तर तुम्हाला प्रथम आंघोळ करायची आहे आणि आंघोळ करूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। तर पहा, ह्या उपायासाठी तुम्हाला तुळस हवी आहे। जर तुमच्याकडे तुळशी वृंदावन असेल, तुळस असेल तर ठीक आहे, आणि जर नसेल तर तुम्हाला तुळस कुठून तरी आणायची आहे आणि ती तुमच्या कुंडीमध्ये लावायची आहे। कारण आपल्याला ह्या उपायासाठी तुळस लागणार आहे आणि तुम्हाला एक हळदकुडी लागणार आहे, म्हणजे ज्याला आपण हळकुंड असं देखील म्हणत असतो। जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणत्याही किराणा शॉपमध्ये तुम्हाला ही सहज मिळून जाईल आणि तुम्हाला एक हळकुंड लागणार आहे। म्हणजे तुमच्याजवळ तुळशी वृंदावन हवे आणि एक हळकुंड पाहिजे आणि तुम्हाला नाडागुंडी, पिवळा चंदन आणि थोडंसं केशर, तर ह्या वस्तू तुम्हाला लागणार आहेत। परंतु हा जर उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर सकाळचा टायमिंग म्हणजे 7:15, 8:15, 9:15, म्हणजे कधी पण तुम्ही करा, परंतु 7:15चा टायमिंग तुम्हाला ठेवायचा आहे। म्हणजे तुम्ही संध्याकाळी करणार असाल तर मग 6:15, 7:15 अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय ह्या टायमात करायचा आहे। तुम्हाला काय लागणार आहे पहा, पहिल्यांदा एक हळकुंड लागणार आहे, त्याचप्रमाणे पिवळा चंदन आणि केशर लागणार आहे, थोडं लागणार आहे ते, आणि त्याच्यानंतर तुम्हाला नाडागुंडी लागणार आहे आणि गंगाजल असेल थोडं तर चालेल। मग तुम्हाला पिवळं चंदन आणि केशर हे थोडंसं तुम्हाला एखादा दगड घ्यायचा आहे, त्याच्यावर तो घासायचा आहे आणि त्याची अशी पेस्ट बनवायची आहे आणि ती आपण तुळशी मातेजवळ आपल्याला जायचं आहे। तिथे गेल्यानंतर मग आपण एक आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे, म्हणजे तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहेत आणि एखादं फूल असेल तर तो देखील तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचा आहे। आणि तिथे गेल्यानंतर मग आपण जी
हळकून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला एकच हळकून लागणार आहे, तर मग तिच्यावर आपल्याला पहिल्यांदा गंगाजल शिंपडायचं आहे आणि मग तो हळकून आपल्या हातात घ्यायचा आहे आणि आपल्या मनामध्ये आपली कुलदैवत असेल तर तिला प्रार्थना करायची आहे आणि स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांना देखील आपल्याला मनापासून प्रार्थना करायची आहे। म्हणजे तुम्ही ज्या देवाला मानत असाल त्या देवाची तुम्हाला मनोमय प्रार्थना करायची आहे की माझ्या लग्नामध्ये जो काही विलंब होत आहे, लग्नाला भरपूर अशा समस्या अडचणी या येत आहेत, लग्न माझं ठरत नाही, तर यासाठी मी हा उपाय करत आहे, तर माझं लग्न हे लवकरात लवकर जमून द्या। अशा प्रकारे तुम्हाला मनापासून प्रार्थना करायची आहे। किंवा हा उपाय मुलाची आई करते असेल तर तिने देखील असं म्हणायचं आहे की माझ्या मुलाच्या लग्नामध्ये जो काही विलंब होत आहे, लग्नात ज्या काही अडचणी समस्या या वारंवार येत आहे, लग्न हे ठरत नाही, तर त्याबद्दल देखील मुलाच्या आईने मनापासून प्रार्थना करायची आहे। आणि मग तुम्ही तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे। मग याच्यानंतर तुम्ही पिवळा चंदन आणि केशरचा जी पेस्ट बनवलेली आहे, तर मग काय करायचं आहे की जो हळकून आहे म्हणजे हळद कुडी आहे तर ती तुमच्या हातात घ्यायची आहे आणि मग तिला केशर आणि चंदनाचा टिळा लावायचा आहे आणि मग मुलाची आईने किंवा वडिलांनी असं म्हणायचं आहे की माझ्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नामध्ये जे काही राहू केतू मंगळ शनी यांचे जे काही दोष निर्माण झालेले आहेत तर ते दूर होऊ द्या, त्यांचे लग्न हे लवकरात लवकर जमू दे, असं तुम्हाला तुळशी मातेला म्हणायचं आहे। असं बोलून मग तुम्हाला पहिला टिळा हळद कुडीला लावायचा आहे, मग तुम्हाला दुसरा टिळा हळद कुडीला लावायचा आहे आणि मुलाची आई असेल तर तिने असं म्हणायचं आहे की माझ्या मुलीच्या किंवा मुलाच्या लग्नामध्ये जो काही नजर दोष आहे तर तो दूर व्हावा आणि लग्न हे त्यांचं लवकरात लवकर होऊ द्या, असं मनापासून बोलायचं आहे। आणि मग तिसरा टिळा लावायचा आहे आणि मग आईने डोळे बंद करायचे आहेत आणि मग म्हणायचं आहे की पूर्वजांच्यामुळे जर काही पितृदोष असेल तर तो देखील दूर व्हावा आणि माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न हे लवकरात लवकर होऊ द्या। तर आपण 3 वेळा हळद कुडीला 3 टिळे लावलेले आहेत आणि डोळे बंद करून मनापासून प्रार्थना देखील केलेली आहे। तर हा उपाय आई सुद्धा करू शकते आणि मुलगा मुलगी असतील तर ते दोघे सुद्धा हा उपाय करायचा आहे, परंतु मुलाने स्वतःच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे आणि मुलीने स्वतःच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे आणि घरातील करत असेल आई वडील तर त्यांनी त्यांच्या मुलांबद्दल बोलायचं आहे। मग हे सर्व झाल्यानंतर जी हळद कुडी आहे तर मग आपण जो नाडा गुंडी आणलेली आहे तर तो नाडा गुंडीने 7 वेळा आपल्याला हळद कुडीला 7 वेळा गुंडाळायचा आहे आणि मग ही हळद कुडी आहे तर ती आपल्याला तुळशी मातेसमोर ठेवायची आहे आणि मग तुम्ही डोळे बंद करून एकदम भावुक होऊन मनापासून पूर्ण कळकळून तुम्हाला तुळशी मातेला विनंती करायची आहे की हे तुळशी माता, माझ्या मुलांच्या लग्नात जे काही अडथळे येत आहेत, जे विलंब होत आहे, लग्नाला उशीर होत आहे तर तो सर्व दूर होते, कोणतेही दोष असू दे, राहूचा दोष असू दे, केतूचा किंवा शनीचा किंवा पितृदोष असू दे, नजर दोष असू दे, तर हे सर्व दोष आहेत तर ते तू दूर कर, असं मनापासून कळवळून तुम्हाला तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे। कारण कोणताही उपाय करत असताना तुमच्या मनामध्ये श्रद्धा भाव असणे खूपच महत्वाचं आहे। कारण मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की मनापासून आणि श्रद्धेने तुम्ही करा, याचा तुम्हाला लाभ हा 100% मिळणार आहे। मग ती हळकून आहे तर तो तुम्हाला तिथे तुळशी मातेच्या वृंदावनामध्ये पुरून ठेवायचा आहे। हे सगळं झाल्यानंतर मग तुम्हाला नित्य नेमाने 21 दिवस तुळशी मातेला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे, म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी तुम्हाला तुळशी मातेला तुपाचा दिवा लावायचा आहे, तिची पूजा करायची आहे। 21 दिवस तुम्ही हा उपाय करून पहा आणि 21 दिवसानंतर पहा याचा अनुभव तुम्हाला यायला लागेल। तर कोणताही उपाय करत असताना मनापासून आणि श्रद्धेने करा, याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे। कारण हा इतका जबरदस्त उपाय आहे की या उपायामुळे बऱ्याच जणांचे लग्न हे झालेले आहेत। तर हा उपाय ज्योतिषाने सांगितलेला उपाय आहे, फक्त तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने हा उपाय करा। तर हा उपाय मुलगा मुलगी स्वतः करू शकतात। मुलाचा जर भाऊ बहीण असेल तर तिने देखील आपल्या भावासाठी हा उपाय केला तरी काही हरकत नाही, मुलाचे आई वडील हे देखील उपाय करू शकतात।
तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.